मेहनत हमने किया 10 साल 15 साल से और जाके मुझे वो सिंबल से टिकट नहीं मिला, अन्य से मुझे लेना पड़ा। साहेब ज्या ठिकाणी चालले आम्ही त्या ठिकाणी चालणार, कारण आम्हाला आमचं इथं घराणेशाही कुटुंबशाही चालवायची असते. पक्षाच्या विचारधारेशी कोणाला काही घेणं देणं पडलेलं नाही. परत स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदल चालू असतात. लोक यांच्या निष्ठेमुळे लोक यांच्या मागे राहतात, पण हे स्वतः पक्षनिष्ठ नसतात कधीच. यांचा स्वार्थ संपला की पक्ष बदलला कि वाशी के नाम चेंज करके नाइक साहब करना चाहिए. नाइक साहब, हाँ नाइक साहब, क्योंकि उन्होंने ही डेवलप किया है जितना मेरे को सुनने में आया. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे आपलं सर्वांचं TV9 मराठीवरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, माझ्या मागे जे बघताय ती नवी मुंबई महानगरपालिका आहे. आणि मित्रांनो, कसं आहे, आता इथे 111 प्रभागांमध्ये निवडणुका होणार आहेत. आणि मित्रांनो, कसं आहे ना, एकंदरीत इथं राजकारण खूप तापलेलं आहे. कारण सध्या महत्त्वाचं काय आहे, BJP आणि शिंदे गट यांची महायुती तुटलेली आहे. सगळे स्वतंत्र पक्षावरती लढत आहेत. आणि त्याचबरोबर आता ह्या महानगरपालिका एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एक आहे की मराठी माणसाकडे राहणार का दुसऱ्याकडे जाणार, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा पाहायला मिळतो आहे. आता बघूया ह्या महानगरपालिकेचे विकास कामं किती झाल्यात, रस्ते काय म्हणत आहेत, पाणी प्रश्न, शौचालयाचा प्रश्न, महागाई, ट्रॅफिक व्यवस्था, शहरी वर्ग, बाहेरचे लोक येत आहेत, मराठी लोकांना व्यवसाय आहे का, या अनेक प्रश्न आहेत. चला तर मग सर्वसामान्य जनतेचा कौल घेऊया आपल्या TV9 मराठीवर छोटा पुढारी विशेष कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार, बोलिए. काय म्हणताय, काय बोलायचं, काय बोला. काय चाललंय, बरं चाललंय. काय म्हणतोय, धंदा पाणी? धंदा पाणी तर बरं. काय काय होतोय का चांगला धंदा पाणी? धंदा होतो तिथे. हां, काय म्हणतोय इकडे राजकारण? आपलं काय करायचं, कोणाचं आपलं काय. का बरं, काय सर्वसामान्यांचं लय अवघड आहे राव. इकडं आहे का अवघड? उघड म्हणजे अवघड म्हणजे महागाई काय म्हणते? हाँ महंगाई तो हां, काय म्हणते महागाई? महंगाई तो अभी वो कम होना है. कम होणार आहे. हाँ. काय वाटतं बरं, कोणाची सत्ता यायला पाहिजे महानगरपालिकेवर? अब देखिए वो तो किसको बोलूं मैं, किसको बोलूं सकत नहीं नहीं. नहीं, मराठी होना चाहिए, बाहर का होना चाहिए, किसका आदमी वहाँ पर होना चाहिए? इधर का होना चाहिए, गणेश नाईक होना चाहिए. गणेश नाईक होना चाहिए. हाँ. बर, काय वाटतं बरं एकंदरीत लाडकी बहन फायदा आहे? लड़की बहन हाँ, कौन? लड़की बहन है क्या इधर? नहीं. नहीं, आपको नहीं लड़की बहन, लड़का दाजी है का सरकार का? नहीं. बर, थँक्यू सो मच. काय म्हणताय, काय चाललंय? खूप छान आहे. घरी चाललाय वाटतंय? आता जरा बाहेर चाललं जेवायला. बाहेर चाललाय? बर, घरी नाही जेवत? आज जरा बाहेर जेवायचं आपल्याला. बर, काय म्हणते महागाई? महागाई चालली आता इन्कमच्या प्रमाणे महागाई वाढणार ना. आता आपली इन्कम वाढली म्हणजे महागाई वाढणारच आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर बरोबर ना. पूर्वीचा टाइम वेगळा होता. पूर्वी घरं स्वस्त होती, इन्कम कमी होती. बरोबर. आता घरांची किमती 10 पट वाढल्यात, हां, इन्कम पण वाढली, त्यामुळे खर्च वाढणार हे ऑब्विसली आहेच आहे. आणि लोकसंख्येचा विस्फोट जो होतोय, हां, लोकसंख्या एवढी आहे त्याप्रमाणे काही गोष्टी आपल्याला बेअर करायला लागणार, तेवढं बरोबर तर आहे. पण मुंबई सारख्या ठिकाणी आपल्या मराठी माणसांची किंमत वाटते का? बघा कसं आहे माहिती आहे का, आपण मराठी माणसाचं असं नाही, आपण स्वतःच आपली किंमत वाढून घ्यायला पाहिजे. हां, आपण मराठी माणसं काय करतो की आपण आपल्या भाषेला हां, आपण दुय्यम स्थान देतो, हे कुठेतरी आपण स्वतः समजायला पाहिजे. बर, आपली मुलं इंग्लिश मीडियममध्ये शाळेत आपल्याला शिकलेली पाहिजेत, आपल्या मुलांना इंग्लिश आलं पाहिजे, बरोबर, ही मानसिकता आपली आहे. बरोबर, बरोबर ना. होतं काय माहिती आहे का, आपण कुठे जरी आपण गेलात, आपण बघा ना, गुजरातमध्ये गेलात तुम्ही किंवा अजून तुम्ही राजस्थान कुठल्या ठिकाणी गेलात, आज सगळ्या ठिकाणी इंग्रजी भाषेला महत्त्व का दिलं जात आहे? कारण सगळ्या ठिकाणी आपण बघतोय की इंग्रजी भाषा ही पूर्ण जगात चालणारी भाषा आहे. बरोबर. तर आपण म्हणून तिला प्राधान्य देतो, बाकी काय नाही आहे. मला काय म्हणायचं की आपल्याला आपली सेकंड लँग्वेज जी आहे, आपण जसं म्हणतो ना आपण की व्यवहारासाठी आपण जर इंग्रजीचा वापर करतो, तर ठीक आहे. तसंच त्या ठिकाणी आपल्याला मराठीचा वापर आपण स्वतः करायला, आपण घरापासून सुरुवात करायला पाहिजे ना. आता मी आपण बघतो, आपल्या भाषेला प्राधान्य द्यायला पाहिजे. मला एवढंच म्हणायचं की आपण आपल्या आईला किंमत द्यायची. बरोबर ना. बाजूवाल्याने आपल्या आईला आपली आई का म्हणावं, बर, आपण आपल्या आईला आई म्हणा ना, तिला मोठेपणा द्या, तिला मान सन्मान वाढवणं आपलं काम आहे. बरं मला सांगा, एकंदरीत नवी मुंबईची महानगरपालिका लागली, काय वाटते जनतेचा कुठेतरी निवडणुकांवरचा विश्वास उडतोय? नाही बघा, माझं तर प्रामाणिक हेच मत आहे की निवडणूक वगैरे हे जे आपण संविधानाच्या दृष्टीने आपण बघा, मला एक गोष्ट मी वैयक्तिक तुम्हाला सांगतो, मला असं वाटतंय
की संविधानाचं जसं निर्माण झालं भारतामध्ये, स्वतंत्र भारतामध्ये संविधानाचं जसं निर्माण झालं, तर त्यावेळेस असं झालं की आपण राजेशाही घराणेशाही आपण अस्तित्वात आणली, काढून टाकली. पण काय झालं माहिती आहे का, आपण तेव्हाचा एक राज्य संपवला आणि जागोजागी हे नगरसेवक, आमदार, खासदारच्या रूपाने आपण शेकडो हजारो राजे उभे केलेले आहेत. कारण एकही व्यक्ती बघा ना, मला एक सांगा, पूर्वी राजांच्या पुढे आपल्याला नमस्कार हात जोडायला लागायचे, आपण त्यांना विनंती करायचो. आता यांच्या पुढे विनंती करायला लागते. बघा, हे फक्त निवडणुकीपुरते आपल्या समोर येतात, आपल्या हातापाया पडतात, मतं मागतात, त्याच्यानंतर हे राजे होतात, हे सिंहासनावरती बसतात. मग तुम्हाला आम्हाला जर काही कामं करायची म्हटली की वाकून जायचं, साहेब नमस्कार, मी इथे राहतो. म्हणजे मला काय सांगायचं, संविधानामुळे काय झालं माहितीये का, एक राजा संपला आणि हजारो राजे त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत. मला एवढंच म्हणायचं, कुठेतरी या ठिकाणी दिलदार होते. हा, कुणी पण, मी तर बोलतो दिलदार असो कसं पण असू दे, पण कसं होतं, पूर्वीचा प्रांत मोठ्यानुसार राजा होता बघा. एकंदरीत हे महापौर, नगरसेवक हे जनतेसाठी होत नाही म्हणायचं. 100% बघा, आता आपण बघतो की हे पक्षफुटी वगैरे हे जे चाललेलं आहे, काय असं माहिती आहे का, सगळ्यात प्रथम मला असं वाटतं ना की हल्ली तरी असं झालेलं ना की पक्षाशी कोणाला घेणं देणं नाही. ह्या ठिकाणी असा विषय आहे ना की साहेब ज्या ठिकाणी चालले आम्ही त्या ठिकाणी चालणार, कारण आम्हाला आमचं इथं घराणेशाही, कुटुंबशाही चालवायची असते. पक्षाच्या विचारधारेशी कोणाला काही घेणं देणं पडलेलं नाही, असं आहे. यस, काय घेणं देणं नाही. काय वाटतं बरं भावा, इकडे या मतदारसंघात विकास वाटतोय का? विकास तो बढ़ रहा है, जैसे कि समथिंग देखेंगे तो बीजेपी के जो कार्यकर्ता थे, मोटे कार्यकर्ता, हाँ, उन्हें सीट नहीं मिला गया, मगर यह पार्टी का सिंबल का कोई बात नहीं है. ये सुनो ना मेरी बात. हाँ, पैसे में बड़ा था का मन में गरीब था? मन में बोले तो मन का बात तो नहीं है ना, पैसे का बात है यहाँ, लेकिन एक कार्यकर्ता का जो मेहनत होता है, मेहनत हमने किया 10 साल 15 साल से, और जाके मुझे वो सिंबल से टिकट नहीं मिला, अन्य से मुझे लेना पड़ा. अगर आदमी मेहनत कर रहा है, अगर कार्यकर्ता है, तो वो टिकट तो उसको चाहिए ही चाहिए. वो नगर सेवकी का लड़ेगा. तो हमको अगर ये पार्टी नहीं दिया, जिस पार्टी से हमने मेहनत किया आज 10 साल 15 साल, तो मैं दूसरे पार्टी से टिकट लेके, तो ये कहने का मतलब है मेरे, ये बड़ा चुनाव नहीं है, नगर सेवकी का चुनाव है. इसमें जो है आदमी के चेहरे पे वोट पड़ता है. देखिए, एक सुनो मेरी बात. आपको कैसा आदमी चाहिए? मराठी आदमी चाहिए का दूसरे भाषा का आदमी चाहिए? कौन सा आदमी चाहिए इधर? मराठी भाषी का ही चाहिए मुझे, ऐसा कुछ नहीं है. महाराष्ट्र है तो यहाँ जय महाराष्ट्र ही चलेगा ना. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र ही चलेगा. जय महाराष्ट्र. बहुत बढिया. काय म्हणताय नवीन मुंबई महानगरपालिका? काय म्हणताय इलेक्शन काढे? बढ़िया इलेक्शन सगळं बढ़िया आहे, उमेदवार सगळं बढ़िया आहे, मजात आहे सगळं. पण मला सांगा, महायुती आणि महाविकास आघाडी, आता एकनाथ शिंदे साहेब, पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब आमदारकी खासदारकी एकत्र लढले, पण आता विभाजन लढताय, काय संभ्रम आहे का? काहीच नाही, सगळं राजनीती आहे आणि फक्त बीजेपी आहे. बीजेपी आहे. काय वाटतंय का जनतेचा विकास करताय ते? बीजेपीच विकास करताय. बीजेपी का? बीजेपीच करताय. सर्वसामान्य जनतेचा नाही. बीजेपी, ओनली बीजेपी. बरोबर आहे, बीजेपी. काय वाटतंय, विकास झालाय का मतदारसंघात? विकास झाले ना, झालाय. खूप विकास झालाय. पाण्याचे त्याचे प्रश्न आहेत का? आणि सगळं बरोबर आहे, काही दिक्कत नाही. स्मार्ट सिटी बनत असताना महागाई कुठेतरी, ते मला माहिती नाही. मला आमचा एकच आहे बीजेपी. बीजेपी. हा, काय क्या बात, बीजेपी. सर, काय वाटतं बरं, इधरलं पॉलिटिशियन कसं आहे? कुठलं पॉलिटिशियन? पॉलिटिक्स म्हणजे घाण आहे, घाण. घाण आहे पॉलिटिक्स मला आवडत नाही. का बरं? हां, त्याच्यात ना आई वडील असतात, ना बहीण भाऊ असते, कोण नाही. बहीण एका पक्षात, भाऊ दुसऱ्या पक्षात, वडील तिसऱ्या पक्षात, असं चाललंय. आणि परत स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदल चालू असतात. लोक यांच्या निष्ठेमुळे लोक यांच्या मागे राहतात, पण हे स्वतः पक्षनिष्ठ नसतात कधीच. यांचा स्वार्थ संपला की पक्ष बदलला. पण ते जर म्हणतात आम्ही पक्ष बदलतो विकासासाठी, कोणाचा विकास, स्वतःचा की लोकांचा? कोणाचा विकास? लोकांचा. कुठल्या लोकांचा विकास केला? तुमचा विकास झालाय, माझा विकास झालाय? नाही झाला. मग हे पक्ष बदलण्याचं म्हणजे यांना नीतिमत्ता नसते. पण मला सांगा, खरंच मुंबई सारख्या ठिकाणी रस्ते झाले म्हणजे सर्वसामान्यांच्या गोष्टी संपल्या का? मुंबई सारख्या ठिकाणी रस्ते झाले म्हणजे सर्वसामान्यांच्या गोष्टी जगायच्या संपल्या का? रस्ता हीच बेसिक जगणं आहे का? नाही. मूळ घर तर पाहिजे लोकांना जगायला, नोकरी पाहिजे किंवा धंदा पाहिजे, काहीतरी रोजगार पाहिजे. ते आहे मेन. आता मुंबईत रोजगार आहेत का? आहेत. काही जण म्हटलं तर आहे. मेहनत केली तर सगळं आहे. मेहनत नाही केली तर कोणाला वाटलं मला घरी बसून सगळं पाहिजे तर नाही. हां, मला एखादी वडापावची गाडी टाकली तरी 50,000 खपवू शकतो. एखादा हॉटेल मला ऑफिसमध्येच नोकरी पाहिजे तर नाही होणार. स्वतः मेहनत केली.
प्रकल्प जे आहेत महाराष्ट्राचे ते गुजरातला जात हा. आहेत, हे कुठेतरी महाराष्ट्रात नाही, त्याच्याबद्दल मला पूर्ण माहिती नाही. सगळे जात आहेत काही, पण का जात आहेत त्याचे कारण मीमांसा मी करू शकत नाही. असं आहे. बरं बरं, काय वाटतं बरं एकंदरीत इकडं काय वाटतं, कोणाची ताकद जास्त आहे? सगळे पक्ष बदलतात. आज मला तिकीट नाही मिळालं म्हणून मी दुसऱ्या पक्षात गेलो, त्या पक्षातलं ह्या पक्षात आलं. एखाद्या पक्षाने आपल्या जुन्या निष्ठावंतांना तिकीट न देता नवीन आलेलं तिकीट दिलं, म्हणून जुना निष्ठावंत नाराज होऊन तिकीट मिळण्यासाठी दुसऱ्या पक्षात गेला. हेच बेडुकड्या चालू आहेत. तुम्ही बातम्या बघताय का? कधी कधी बघतो. काल बघितला का? नाही. किती महिला रडत होत्या तिकिटासाठी? भरपूर रील बघितले. भरपूर काही महिन्यात. अशी गोल गोल चक्कर आली. हा, ते खरं होती खोटी होती माहित नाही. चक्र आल्या. काय करत वाटतं का यांना जनतेच्या विकासासाठी? नाही, स्वतःचा विकास बाकी काही नाही. बाकी म्हणजे आपल्याकडे खुर्ची नाही म्हणून दुःख आहे का? हा बरं, तेच दुःख आहे, दुसरं काही नाही. जनता काय करते त्याचे देणं घेणं नाही. असं तर पक्ष कशाला बदललं असं. पण असं वाटतं का कुठेतरी मतदानाचा अधिकार उडत चाललाय? नको बाबा हे मतदानच, निष्ठाच राहिली नाहीये. तसं आहे, पण मतदान नाही केलं तर आपणच खड्डा खोदू आपल्या पायावर कुऱ्हाड म्हणून. मतदान तर करायलाच आहे. नोटाचा पण ऑप्शन असतो आपल्यावर. नन ऑफ द अबोचा पण ऑप्शन आहे आपल्याला. म्हणजे आपल्याला आवडत नाही म्हणून त्याला टाकायला पाहिजे असं नाही. आपलं मत टाकलं की नोटाचा पण ऑप्शन आहे आपल्याकडे. पण सर एक विचारतो, लोकशाहीचा कुठेतरी खेळ मांडला की या लोकांनी? हो, फुल. बघा इथं जेव्हापासून महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून नाईक साहेबांचीच सत्ता आहे. आणि आत्ताही नाईक साहेबांचीच सत्ता म्हणजे बीजेपीचाच महापौर इथं बसणार. बरोबर आहे. पण एकंदरीत बघा विरोधकांकडून अशी टीका झाली आहे की सर नाईक पहिल्या दुसऱ्या पक्षात होते, आता पक्षात गेले, आओ जाओ घर तुम्हाला, असं का म्हणते जाते त्यांना? विरोधकांची, तुमच्याच बीजेपीच्या नेत्यांची तुमच्यावरती टीका होती. अहो, आमचे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात येतात. नेत्यांचा विचार एकच आहे की लोकांचा विकास, लोकांच्या अडचणी कशा दूर होतील याच गोष्टीसाठी पक्ष बदलले जातात. बरोबर आहे, बरोबर. लोकांची कामं करण्यासाठी आमचे नेते अग्रेसिव्ह आहेत. बरं एकंदरीत काय वाटतं, ठाकरे गट असेल, मनसे गट असेल, महाविकास आघाडी असेल, यांना सहानुभूती दिली जाते, सहानुभूती म्हटलं जाते, खरंच सहानुभूतीवर राजकारण होते का? हो, नक्की होतं. पण इथं जेव्हापासून तुम्हाला बोललो मी महानगरपालिका स्थापना झाली तेव्हापासून नाईक साहेबांचाच महापौर इथं बसतो. आणि नाईक साहेबांनी जे काम केलेले आहे ते अख्ख्या नवी मुंबईलाही माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. बरोबर. म्हणून इथं महापौर तुम्हाला म्हणतो मी बीजेपीचाच बसणार. नेते पक्ष बदल करताय, पुन्हा जे बारके बारके कार्यकर्ते होते त्यांना तिकीट दिलं नाही, मग बघितलं ना कार्यकर्त्यांचा किती गोंधळ चालू आहे. नाही, काहीच गोंधळ नाही चालू आहे. हां, सर्व मेरिटवर सर्व तिकीटं वाटप केलेली आहे. हां. काहीच संभ्रम नाही. बरं काय वाटतं बरं, कोणाची सत्ता बसायला पाहिजे? नक्कीच बीजेपीचीच. बीजेपीचे. हां. पण एकंदरीत आता बघा बीजेपीला इथल्या कार्यकर्त्यांनी म्हणा, बाहेरच्या कार्यकर्त्यांनी म्हणा, तिकिटावरून इतका गोंधळ झाला आहे की बीजेपीच्या प्रस्तावित नेत्यांना सुद्धा शिव्या दिल्यात की आम्हाला तिकीटं नाही दिली, आम्ही प्रतिष्ठा दिली. म्हणून मी तेच अगोदर बोलतो आहे की अगोदर बोललो की मेरिटवर सगळ्यांना तिकीटं वाटप केलेले आहेत, तर गोंधळ घालण्याची गरजच नाही. असं. बरं काय वाटतं बरं एकंदरीत इथं सरकारी कुल कमीत आणि प्रायव्हेट कुल जास्त आहे, जनतेचा दावा केला जातो आहे, इथं सरकारी कुल व्हायला पाहिजे असं वाटतंय का? नक्कीच व्हायला पाहिजे. हां. सरकारी स्कूल पण व्हायलाच पाहिजे. बरं आहे का अडचण पण सरकारी कुलची? काहीच नाही अडचण. हां, क्या पहचान दे, कैसा चल रहा है पॉलिटिक्स? अभी इधर तो नवी मुंबई में ऐसा लगता है हां. कि वाशी के नाम चेंज करके नाइक साहब करना चाहिए. नाईक साहेब. हाँ, नाइक साहब, क्योंकि उन्होंने ही डेवलप किया है. जितना मेरे को सुनने में आया हां, और जितना मेरे को मालूम है हां, कि नाइक साहब ही इसके शिल्पकार है. हां. नवी मुंबई का जो लेकिन वाशी शिल्पकार का है, नाम बदलना चाहिए. हाँ, नाइक वो करना चाहिए. वाशी से निकाल के नाइक करना चाहिए. पण बार बार पॉलिटिशियन वाले ऐसे बोल रहेंगे ना, नहीं, वैसा हमारे नाम से करो, हमारे नाम से नहीं, नहीं, करो. वैसा नहीं है. नाइक साहब इस नवी मुंबई के शिल्पकार है. हां, तो उन्होंने इस नवी मुंबई के लिए बहुत सारे चीज़ किया है. ऐसा नहीं कि आज ये पॉलिटिशियन है, पिछले 30 सालों से करते आ रहे हैं, हम लोग देखते आ रहे हैं. हां. और शायद आप लोग को भी मालूम रहेगा, नाइक साहब भी बहुत अच्छे इंसान है, अच्छे पॉलिटिशियन है, हां, नॉन करप्ट इंसान है. हां. मुंबई में बहुत भाषा का वाद है, मराठी हिंदी. मी पण मराठी हां, मग मला सांगा
मराठी नगरसेवक व्हायला पाहिजे, महापौर व्हायला पाहिजे का बाहेरचा? मराठी. मराठी. नमस्कार, काय म्हणताय, कसं आहे वातावरण इकडे? तर मस्त आहे वातावरण. बरं. भाजपाचंच काय वातावरण. कोणाची हवा आहे इकडे? भाजपाचीच आहे. गणेश नाईक साहेबांची आहे. भाजपचीच आहे. हो. पण महाविकास आघाडी तर पेटून उठली म्हणतायत. नाही इकडं कोणच नाही. बीजेपी शिवाय नाईक साहेबांसोबत कोणच नाही इकडं. पण मला सांगा, गुजरातला अनेक प्रकल्प गेल्यामुळे जनता कुठेतरी नाराज आहे का? जनता अशी नाराज नाही बीजेपीवर. जे मोदी साहेबांनी केलं आहे जे आपल्या देशासाठी. प्रकल्प. नाही हो, गुजरातला प्रकल्प 1-2 गेले असतील, पण महाराष्ट्रात एवढे प्रकल्प आहेत, हां, तेवढे प्रकल्प कुठंच नाही आहेत. बरोबर आहे. पण 1-2 तरी का गेले असतील बरं? असा प्रश्न. गेले असतील कंपन्या, काही कंपन्यांचा तिकडं काही फायदा असेल, हां, गेले असतील थोड्याफार, पण जास्त करून इकडंच आहेत. हां. म्हणजे विरोधकांनी अफवा उठवली का ते? नक्कीच, मला तर असंच वाटतंय. म्हणजे 1-2 कंपन्या गेल्याने काय फरक पडतो? 1-2 कंपन्या गेल्या असतील, पण इथं 100, 200, 300 लाखो आहेत. मला तर असं वाटतंय. बरोबर. नक्कीच भाऊचं म्हणणं आहे, 1-2 कंपन्या गेल्याने काही फरक पडत नाही. दादा कशा आहात? बरं, काय म्हणताय एकंदरीत, काय वाटतंय बरं, महानगरपालिकेवर कोणाची सत्ता यायला पाहिजे? नाईक साहेबांचीच यायला पाहिजे. नवी मुंबईचे शिल्पकार आहेत ते आमचे. हां, सर्व त्यावीच केलेलं आहे. पाण्यापासून सर्व सुविधा त्यावी आम्हाला दिलेल्या आहेत. पण सर जनता नाराज वाटते का? नाही, जनता तर काही नाराज नाही आहे. जनता सर्व नाईक साहेबांसोबतच आहे. मला सांगा, लाडकी बहीण आपण म्हणतो, हां, मग शहरात का नाही लाडकी बहीण? तेरा आता त्याचं काय आपल्याला तेवढं हे नाही, असं हां. म्हणजे कल्पना नाही त्यामध्ये. पण सर मला सांगा, जर एखादा नेता सारखा पक्ष बदलत असेल किंवा महायुतीत अनेक नेते येतात, मग जनतेत कुठेतरी संभ्रम आहे का? नाही, साहेबांचा पक्ष बदलायचा असं हे नाही, पण ते काय लोकांच्या नेतृत्वांसाठी लोकांची कामं व्हावी म्हणून पक्षाला धरून चालावं लागतं, असं आहे. काही त्याच्यात होत नाही. जे सत्तेत आहे त्या पक्षात राहावं लागेल, तेव्हा काही कामं सुटतील, असं आहे. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे त्यांची पक्ष बदलायची इच्छा नसते. नाही, पण ते लोकांच्या म्हणजे कामासाठी कामासाठी पक्ष पक्ष बदलावा लागतो, बरोबर आहे, बरोबर. असं आहे. बाकी काय त्यांचं असं वैयक्तिक काय हे नाही, पण लोकांची कामं अडकली नाही पाहिजे त्यासाठी. पण जर आपण ज्या पक्षात आहोत त्या पक्षात राहूनही काम होत नाहीत का? ना होतात ना, असं काय हे नाही, पण हां, काही नाराजी बिराजी काय कशामुळे म्हणजे कामं नाही अडली नाही पाहिजे लोकांची, त्यासाठी हां. हे करावं लागतं. पण मग कार्यकर्त्यांचा संभ्रम निर्माण होतो का? नाही ना, असं काहीच नाही. हां. कार्यकर्ते साहेबांसोबतच आहेत आणि ते निष्ठावंत आहेत. एकीकडे दुसऱ्या पक्षाला नावं ठेवायचे, परत ते निवडून आले त्याच पक्षाची वाहवा करायची, म्हणजे असं दूरतोंडी होतंय का? नाही ना, असं काहीच नाही. 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 बरं, थँक्यू सो मच दादा. काय तुमच्याकडे वातावरण लई तापले बरं का इलेक्शनचं? वातावरण तापले असं काय मला वाटत नाही आहे. हां, मला वाटतं इथं नाईक साहेबांचं सर्व नाव घेतात. हां, आणि आमचा प्रभाग क्रमांक 18 आहे, हां, तिथं दशरथ भगत नाना, संदीप भगत, निशान भगत हां. यांचे कार्य म्हणजे त्यांचे ते पब्लिक समजत नाही, ते त्यांचं परिवार समजतात, असं त्यांचं इथं कार्य आहे. सर पण असं वाटत नाही का दर 5 वर्षांनी बदल व्हायला पाहिजे? 5 वर्षांनी बदल व्हायला कारणच काय आहे? कारण नाईक साहेबांनी इथं पाणी असो, सर्व म्हणजे कुठला प्रश्न असो, इथं ते मला म्हणजे खूपच हे करतात. बरोबर आहे, बरोबर आहे. हं. पण सर आज महागाई आहे, पण आपले हे पंतप्रधानचे साहेब म्हणले होते आजचे दिन वाटतंय का आजचे दिन आले? आजचे दिन आले म्हणजे आता आहे ज्येष्ठचा विषय तो, तर हां, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आहे, पण आजचे दिन काम तर चांगलंच करतात मोदी साहेब. हां. पण मला सांगा, रस्ते झाले, पाणी झालं, म्हणजे खरंच विकास झाला का? हो, खूप रस्ते विकास खूप झालेला आहे इथं. पण आज रोजगारांची संख्या वाढायला लागली, पोटालाच काही नसेल तर रस्ते येणार कसं? रोजगार असा प्रश्न पडतोय का जनतेला? जनतेला माहिती आहे की नाईक साहेबांनी इथं काय केलेलं आहे. बरोबर. एकंदरीत काय वाटतं बरं दादा, आज सर्वसामान्य तरुणांच्यात संभ्रम आहे का, की नेमकं नेता निवडून द्यायचा कोणाचा? नेता निवडून तर भाजपचाच येणार आहे, कारण की इथं नवी मुंबईमध्ये गणेश नाईक साहेबांचाच वर्चस्व गाजत असतो दरवर्षी दर इलेक्शनला. तर मला वाटतं ते किंग मेकरच आहेत नवी मुंबईचे. आणि त्यांच्यासोबत निशान भगत साहेब असतील, संदीप दादा असतील, आणि त्यांचे मार्गदर्शन करणारे त्यांचे गुरु म्हणजे हे दशरथ भगत साहेब. पण असं वाटत नाही का एकदा महाविकास आघाडीला संधी दिली पाहिजे? नाही, मला नाही वाटत, कारण की या सर्वांचे जे कार्य बोलतात त्यांचे, असं नाही का कधी इलेक्शन आलं तर इलेक्शनसाठी ते फक्त वोट मागायला जातात, तर त्यांचं कार्य बोलतो. बरोबर आहे. असं आहे, म्हणजे जो माणूस कार्य असेल कार्य करेल त्याला. नक्कीच. बरोबर. कारण की हे घरोघरी असं नाही समजत का हे माझे कार्यकर्ते एक परिवार म्हणून हे चालत असतात नेहमीच. बरोबर.
एकंदरीत मुंबईची वाढती संख्या आहे, प्रकल्प आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत का मुंबईसारख्या ठिकाणी? नक्कीच त्यांनी वाशीगाव बघा, सानपाडा, जुईनगर असेल, त्यांचे वॉर्ड तिथं जाऊन बघा. त्यांनी एक नुसतं गाव नाही तर एक सोसायटी टाईप जिथं असतात सेक्टर टाईप तसं त्यांनी गाव बनवलेलं आहे. मग त्यांचे शोरलाईनचे कामं असतील, रस्त्याचे कामं असतील, मग त्यांचे ते लाईटचे असतील. मला सांगा, अनेक BJPने अनेक प्रतिष्ठित नेत्यांना डावलल्यामुळं कुठेतरी पक्षातच बंडखोरी होऊ शकते का? नाही असं काय नाही, म्हणजे आता ज्यांना उमेदवारीसाठी तिकीट दिलेलं आहे त्यांचं पण कामच बोलत असेल ना, नुसतं थोडी का असंच का नुसतं तिकीट द्यायचं काम केलं त्यांनी, असं नाही. त्यांनी पण काहीतरी विचार केला असेल त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल, बरोबर. असं. पण सर आता बघा ना, काही प्रस्थापितांना तिकीट दिलं नाही, आता कार्याचा विषय आला म्हणून बघतो. काही नवीन चेहरे आहेत, कधी त्यांना बघितलं नाही मतदारसंघात, ते डायरेक्ट उभे राहिले आहेत. हो, पण त्यांचं काय, त्यांनी नवीन चेहरे आले आहेत पण ते सांगता आम्हाला संधी पाहिजे. पण संधी कधी घेतील ते, तर त्यांचं कार्य पण बोलला पाहिजे त्यांनी. बरोबर. नुसतंच आलं, तिकीट घेतलं आणि उभं राहिलं असं नाही ना. आता माणूस, सामान्य माणूस काय बघतो का या माणसाने काय कार्य केलंय का, याला तिकीट भेटलं पाहिजे, याच्यावर सर्व चालतं ना. नुसतं तिकीट भेटेल असं नाही. बरोबर. त्यांचं कार्य पण झालं पाहिजे. तसं समाजसेवकमध्ये उभं राहायला पाहिजे, त्यांनी समाजसेवा केली पाहिजे, तेव्हा त्यांनी कार्य तिकीट मागावं.